नमस्ते, सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. नवरात्रीच्या उपवासासाठी आपण पटकन बनणाऱ्या आणि हेल्दी रेसिपी पाहत आहोत. त्यातीलच ही रेसिपी म्हणजे साबुदाण्याची खीर. खूप पटकन म्हणजे 5च मिनिटात बनून तयार होते आणि खूप हेल्दी आहे. साबुदाणा पाहिलात तर अगदी मोत्यासारखा फुलला आहे आणि खीर ही खूप छान टेस्टी आणि दाटसर बनली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. चला रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी रेग्युलर साईजचा साबुदाणा पाव कप घेतला आहे. हा 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊ आणि यातील पाणी काढून टाकू आणि 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर अर्धा लिटर दुधामध्ये चिमूटभर केशर ॲड करू आणि गरम करण्यासाठी ठेवून देऊ. त्यानंतर 4 ते 5 बदाम, 4 ते 5 काजू कट करून घेऊ आणि 4 ते 5 मनुके घेऊ. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड करू. 1 चमचा तूप ही बास होऊ शकतं, पण तुपामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे मी येथे 2 चमचे तूप घेतले आहे. या तुपामध्ये 5 मिनटं भिजवलेला साबुदाणा ॲड केला, तसेच काजू, बदाम आणि मनुके ॲड केले. आता तुपामध्ये 5 मिनटं मंद गॅसवर साबुदाणा आणि ड्रायफ्रूट्स छान भाजून घेऊ. तुपामध्ये साबुदाणा भाजल्यामुळे छान मोकळा मोत्यासारखा बनेल. त्यानंतर यामध्ये अर्धा लिटर गरम दूध ॲड करू. गरम दूध ॲड केल्यानंतर 2 मिनटं एकसारखं चमच्याने हलवत राहू. त्यामुळे साबुदाण्याच्या गुठळ्या बनणार नाहीत. तर अशा पद्धतीने हलवून घेऊ. दूध ॲड केल्यानंतर साबुदाण्याच्या गुठळ्या बनलेल्या दिसतील, पण उकळी आल्यानंतर यावरती झाकण लावून आपण मंद गॅसवरती 10 मिनटं ठेवून देऊ. झाकण लावून 10 मिनटं ठेवल्यानंतर साबुदाणा एकदम मोकळा आणि मोत्यासारखा फुलेल. गुठळ्याही राहणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता खूप छान साबुदाणा शिजला आहे, फुलला आहे आणि खीर ही छान दाटसर बनली आहे. या स्टेजला पाव कप साबुदाण्यासाठी पाव कप साखर ॲड करू. तसेच अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करू. छान मिक्स करून घेऊ आणि परत एकदा झाकण लावून 5 मिनटं शिजू देऊ. मंद गॅसवरतीच 5 मिनटं शिजवून घेऊ आणि आपली दाटसर मोत्यासारखी फुललेली साबुदाण्याची खीर तयार झाली आहे. पाव कप साबुदाणा आणि अर्धा लिटर दुधामध्ये एका व्यक्तीच्या फराळासाठी म्हणजेच 2 ते 3 वाट्या साबुदाण्याची खीर बनून तयार झाली आहे. तसेच 5च मिनिटात बनली आहे आणि हेल्दी रेसिपी आहे. साबुदाण्याची खीर बनवत असताना आपण अर्धा लिटर दूध वापरले आहे. त्या ठिकाणी पाव लिटर दूध आणि पाव लिटर पाणी जरी वापरलं तरी साबुदाण्याची खीर अशीच दाटसर आणि टेस्टी बनते. ही खीर ही तुम्ही बघू शकता खूप छान बनली आहे. अगदी मलईदार, दाटसर आणि मोत्यासारख्या फुललेले साबुदाण्याची खीर अगदी 5च मिनिटात बनून तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका. थँक्यू.